हॅलो नमस्कार, मी रेश्मा आणि तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत. तर जांभळांचा सीझन चालू होता आणि खूप सारी जांभळं मार्केटमध्ये अवेलेबल होती, पण तो सीझन काय वर्षभर येत नाही, तो वर्षातून एकदाच येतो. मग अशी जांभळं आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो आणि ती वर्षभर खाऊ शकतो. तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला बघूयात. आहोंनी मार्केटमधून खूप सारी जांभळं आणली होती, खूप सारी म्हणाल तर 1.5 किलो वजनी प्रमाणात 1.5 किलो जांभळं होती आणि जांभळांची क्वालिटी अगदी A1 होती, एकदम रसरशीत, ज्याला आम्ही गरपी जांभळं म्हणतो ना, अशी होती ही जांभळं. तर ती जांभळं आहेत ती सगळी एका ताटामध्ये काढून घेतली आणि इथे मी तुम्हाला दाखवते. माझ्याबरोबर लेकही कंटिन्युअस असतेच अवेलेबल, तर ती पण तुम्हाला दाखवते. बघा एकदम छान अशी जांभळं आहेत. तर त्यांना ना आपण जो खाण्याचा सोडा असतो त्या पाण्यामधून धुवून घेणार आहोत. तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा खाण्याचा सोडा टाकला आहे आणि त्याच्यामध्ये ही जी सगळी जांभळं आहेत ती 5 ते 10 मिनटं ना आहे तशी डीप करून ठेवणार आहे. मी भिजत ठेवायची, 5 ते 10 मिनटं ठेवायची. 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर ती आपण पाणी आहे ते पूर्ण काढून टाकायचं आणि चांगल्या पाण्यातून छान अशी ना मस्त अशी धुवून घ्यायची. ही प्रोसिजर खूप इम्पॉर्टंट आहे, अजिबात स्किप करू नका. खाण्याचा सोडा होता त्याच्यातून धुवून घेतली आणि त्याच्यानंतर चांगल्या पाण्यातून धुवून काढून एका सुती कपड्यावरती ती पसरवून घ्यायची आहेत आणि सुती कपड्यांना छान अशी पुसून घ्यायची आहेत. पाणी त्याच्यावरती अजिबात नाही राहिलं पाहिजे, म्हणजे एकदम ती अशी कोरडी असली पाहिजेत, अशी त्यांना कोरडी करायची आहेत. तर इथे बघा मी पूर्ण जे जांभूळ आहेत ना ती सगळे आहेत ना अशी कोरडी करण्यासाठी ठेवून दिली आणि फॅन खाली ना एक तुम्ही अर्धा तास तशीच ठेवा, ते आपोआप कोरडी होतात. त्याच्यानंतर मग मी इथे लेकीचा क्वेश्चन पेपर सेट करायला बसले. म्हणजे ते काम साईड बाय साईड चालू होतं, तोपर्यंत म्हटलं तिचा क्वेश्चन पेपर सेट करून तिला अभ्यास करण्यासाठी दिला, म्हणजे सोडवण्यासाठी, आणि परत आपण पुढची प्रोसिजर केली. तर इथे बघा, इथे मी चाकूच्या साह्याने त्याचा गर आहे तो काढून घेणार आहे आणि बिया आहेत ते पूर्ण वेगळ्या करून घेणार आहे. तर आता ही जांभूळ होते ना, ह्या गरप्या असल्यामुळे ना एकदम इझिली निघत होते, त्यामुळे मला इथे चाकूचाही वापर करावा नाही लागला. मी हातानेच फक्त एकदम ते प्रेस केल्यानंतर त्याच्यातून बिया छान अशा व्यवस्थित बाहेर पडल्यात. आणि एखादं तुम्हाला वाटलं जांभूळ खराब आहे तर ते काढून टाकायचं, पण मला ना ह्याच्यामध्ये अजिबात खराब जांभूळ भेटले नाहीत. मस्त असे सगळे छान जांभूळ होते. आता हे झाल्यानंतर परत छोट्या लेकीचा थोडासा अभ्यास बाकी होता, तो घेतला. थोडंसं किचनमध्ये जाऊन किचनमधली कामं करून घेतली, कारण नॉनव्हेजचा स्वयंपाक करायचा होता त्या दिवशी. त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर अशी होती, जो गर काढला होता त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेतलेली आहे. आता ही साखर आहे ती तुम्ही तुमच्या हिशेबाने कमी जास्त करू शकता. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि पूर्ण जे मिश्रण आहे ते मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं. कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे काहीही वापरायचं नाही आहे. ॲज इट इज नॅचरल फॉर्ममध्ये आपण ही जांभळं आहे ती प्रिझर्व करणार आहे. आणि आता त्याच्यानंतर जे आपले आईस क्यूबचे ट्रे असतात किंवा चॉकलेटचे मोल्ड असतात त्यांचा वापर करायचा आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्ण सगळं त्याच्यामध्ये सेट करून घ्यायचं. आणि हे पूर्ण सगळ्या ट्रेमध्ये हे मिश्रण टाकून झाल्यानंतर ओव्हरनाईट किंवा मोर दॅन दॅट, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वेळासाठी ते आपण छान असं डीप फ्रीज करण्यासाठी ठेवून देणार आहोत. इथे बघा मी सर्व ट्रे भरून घेतलेले आहेत. उरला होता पल्प, तर तो एका वाटीमध्ये ठेवला आणि छान असं आपण डीप फ्रीजमध्ये हे फ्रीज करायला ठेवून दिलं. त्याच्यानंतर जेवण करून घेतलं. जेवणाचा मेनू एकदम स्पेशल असा फिश थाळी होती, सोलकढी सगळ्यात स्पेशल माझी, आणि फिश फ्राय होतं, पापलेट. असं छान जेवण केलं. आणि 1 ते 2 दिवसानंतर ॲक्च्युली मी हे डिमोल्ड करायला गेली, तर इथे बघा माझ्या लेकीने ऑलरेडी ना बरेचसे त्याच्यातले क्यूब आहेत ना ते फस्त केले होते. त्याच्यानंतर मी त्यांना डिमोल्ड केलं. इथे बघा एकदम रसरशीत असा ना जांभूळचा पल्प तयार झाला आहे. म्हणजे जांभूळचा पल्प आहे ना, तो जांभूळ आणि पल्प काही डिफरन्स जाणवत नाही. पण इथे मी एक सजेशन देईल, जे मोल्ड वापरताय ना ते थोडेसे मऊवाले असतात ना, ज्याने इझिली असे हे वापरा. कडकवाले मोल्ड वापरू नका. ते डिमोल्ड करताना मला पर्सनली खूप त्रास झाला आणि असे रसरशीत जांभळाचे क्यूब्स आहेत ना तयार झालेत. आता हे मी एका काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून परत मी फ्रीजरमध्येच ठेवणार आहे. तुमच्याकडे जीप लॉकच्या बॅग्स असतील तर त्याचाही वापर करू शकता. आणि हे जे पल्प आहे ना ते तुम्ही आरामात 4 ते 6 महिने
टिकवून खाऊ शकता. पण आमच्या घरी काही हे जास्त दिवस राहणार नाही आहे, कारण माझ्या लेकींनी ऑलरेडी अर्धे तर हे क्यूब्स आहेत ते संपवलेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आठवणी न करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.